आपण बनवूया शेवभाजी। एक ते दीड वाटी बेसन घेऊया। बनवण्यासाठी आपण एक वाटण काढूया। एक टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, 1 ते 1.5 मिरची हिरवी, 2-4 पाकळ्या लसूण, अर्धी वाटी पाणी। आता हे मिक्सर मध्ये फिरवलं आहे। आता पिठामध्ये आपण अर्धी चमचा ओवा घालू, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, थोडीशी धण्याची पूड। बनवलेल्या वाटणात आपण पीठ मळून घेऊया। छान पीठ मळून घेऊया। थोडासा पाण्याचा हात लावूया। शेव तेलात टाकूया। शेव छान फुलून येत आहे वरती। दोन्ही बाजूनी छान तळून घेऊया। चला आपण एक होममेड मसाला तयार करू जो आपल्या सर्व भाज्यांना कामी येईल। लाल मिरची, मसाल्याची पानं, दालचिनी, धने, पंढरपूर डाळ, टरबूजाची बी, धने, मिरी, लवंग, मसाल्याची फूल आणि मसाल्याची विलायची हे सर्व एकत्र भाजून घेऊया। हे सर्व साहित्य आपण थोडंसं भाजूया। नंतर याच्यात मसाल्याची पानं आणि मिरची घालू। मसाला छान भाजला आहे। आता आपण मसाला तयार झाला आहे। आता भाजी बनवूया। अर्धा चमचा मोहरी, मिरची आणि आलं लसणाचं वाटण, कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, मीठ, हळद आणि धना पावडर। सर्व मसाले भाजून बनवलेला मसाला 2 चमचे, थोडंसं पाणी घालू आणि
मसाले छान शिजवून घेऊया. थोडंसं पाणी टाकून एक उकळी येऊ दे. भाजीला छान उकळी आली आहे. आता आपण बनवलेली शेव घालू. छान थोडीशी उकळी येऊ दे. भाजी आता झाली आहे.